बातमी आपल्या हक्काची। टेंभू योजनेच्या विस्तारासाठी शुक्रवारी सांगोल्यात लोकसुनावणी। माजी आमदार दीपक साळुंखे पाटील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी सुनावणीला उपस्थित राहण्याचे दीपकचे आवाहन। दुष्काळी सांगोला तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या टेंभू उपसा सिंचन योजनेच्या विस्तारीकरणास नुकताच महाराष्ट्र राज्य सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे। या योजनेच्या विस्तारीकरणाची टेंडर प्रक्रिया सुरू केल्यानंतर शुक्रवार दिनांक 1 मार्च रोजी टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विस्तारीकरण बाबत सांगोला येथे पंचायत समिती बचत भवन येथे दुपारी 2:30 वाजता पर्यावरण विषयक जाहीर लोकसुनावणी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी दिली। या लोकसुनावणीस टेंभू योजनेच्या विस्तारीकरणात येणाऱ्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले। टेंभू योजनेच्या विस्तारीकरणात सांगोला तालुक्यातील टेंभूच्या पाण्यापासून वंचित गावांना तब्बल 1 टीएमसी अतिरिक्त पाणी मिळणार आहे। या पाण्यातून तब्बल 3195 हेक्टर इतके क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। महाराष्ट्र शासनाकडे टेंभू योजनेच्या विस्तारीकरणाबाबत आपण वारंवार पाठपुरावा केल्याने या योजनेच्या विस्तारीकरणास अखेर ग्रीन सिग्नल मिळालाय। टेंभू उपसा सिंचन योजनेच्या विस्तारीकरणामुळे तालुक्यातील कामत वितरिका अंतर्गत लोटेवाडी जुनी व नवी, खवासपूर, अजनाळे, लिगाडेवाडी, वजरे, चिनके, सोनलवाडी व मंगेवाडी तसेच बेवनूर वितरिका अंतर्गत डोंगरगाव, हनुमंतगाव, मानेगाव, काळूबाळूवाडी, गुनापवाडी व हटकर मंगेवाडी तर बुद्धेहाळ वितरिका अंतर्गत बुद्धेहाळ, चोपडी, हातीत, पाचेगाव खुर्द, सोमेवाडी व बनगरवाडी या गावांचा नव्याने समावेश होणार आहे। तरी शुक्रवार दिनांक 1 मार्च रोजी सांगोला येथील बचत भवन येथे होणाऱ्या पर्यावरण विषयक जाहीर लोकसुनावणीत या परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहून टेंभू योजनेच्या विस्तारीकरणास सकारात्मक प्रतिसाद नोंदवावा असेही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी आवर्जून नमूद केलं, जेणेकरून लवकरात लवकर विस्तारीकरणाचं काम पूर्ण होऊन सांगोला तालुक्यातील वंचित गावांना हक्काचं 1 टीएमसी पाणी नियमितपणे मिळण्यास। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।